नमस्कार, सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। माणिकचंद मलबार लुल्लानगर या चौकामध्ये प्रशासनाकडून हा डिवायडर टाकण्यात आलेला आहे आणि या डिवायडर मुळे लोकांना तिकडनं येताना डिवायडरचा अंदाज न आल्यामुळे या ठिकाणी परवा दिवशी अपघात झालेला आहे आणि आताही बरेच टू व्हीलर पडलेले आहेत आणि न्यायती बिल्डरचे या ठिकाणी काम चालू आहे आणि न्यायती बिल्डरांकडून पण अनधिकृतपणे बाहेर गाड्या पार्किंग करण्यात आलेल्या आहे आणि हा रस्ता दुभाजक करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळं आपण पाहू शकता की या ठिकाणी अरुंद रस्ता आहे। हा रस्ता अरुंद असल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे। तर या ठिकाणी जमलेल्या स्थानिक नागरिकांची काय प्रतिक्रिया है अपन ती जाणून घेऊ। क्या बोलेंगे भाई? ये डिवाइडर प्रशासन ने थोड़ा जानना मांगता, ये डिवाइडर पे ध्यान देना मांगता। इसके पहले कार वाला इस पे चढ़ गया, दो टू व्हीलर वाले ठोक गए। देखो डिवाइडर कैसा हो गया। अभी एक बच्चे का एक्सीडेंट हो गया इधर, जो बच्चा अब उसके सर को पटका लगा, दवा खाने के लिए भेजिए उसको। प्रशासन ने थोड़ा ध्यान देना चाहिए भाई इसके ऊपर। और यहाँ पे यूटर्न बहुत लंबा है करके पूरी ट्रैफिक जाम होती है यहाँ पे, और यूटर्न मारते समय भी एक्सीडेंट होते हैं यहाँ पे। थोड़ा प्रशासन ने ध्यान देना चाहिए, ये हमारे नम्र विनंती है स्थानिक लोग की। अपन क्या सांगाल संदर्भात? इधर का जो है, जो भी इधर ध्यान देता है तो इधर के लोगों ने इधर ध्यान देना मांगता। अभी तक इधर कम से कम 10-12 जन का एक्सीडेंट हो गया है। अभी हम इधर धंधा लगाते हैं लेकिन रोज देखते हैं हम इधर कि किसका ना किसका एक्सीडेंट होता है। अभी कल भी इतना बड़ा एक्सीडेंट होगा इधर कि थोड़े समय वो बच गया। इधर थोड़ा सा ध्यान पाहताय आपण या डिवायडर मुळे बरेच अपघात होत आहेत। येणाऱ्या वाहन चालकाला या डिवायडरचा अंदाज येत नसल्यामुळे डायरेक्ट गाडी डिवायडर वर जाऊन अपघात होतात। परवा दिवशी रात्री या ठिकाणी अपघात झालेला आहे। तर प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी योग्य तो तोडगा काढण्यात यावा। सतर्क महाराष्ट्र न्यूज, कोंढवा.